लसीकरणाविषयीची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। उद्यापासून राज्य सरकार खासगी रुग्णालयांना लस देणार नाहीये। खासगी रुग्णालयांना आता थेट उत्पादकांकडून लस विकत घ्यावी लागेल। केंद्र सरकारने उद्यापासून लसीच्या उपलब्धतेबाबत एक नवीन नियमावली काढली आहे। त्यामुळे आता केंद्र सरकारकडून पुरवला जाणारा लसींचा साठा हा केवळ शासकीय लसीकरण केंद्रावरतीच वापरला जाईल। विशेष म्हणजे ज्या खासगी रुग्णालयांकडे लसींचा जास्त साठा आहे तोही राज्य सरकार परत घेईल अशी माहिती मिळते। रश्मी पुराणिक आपल्या सोबत आहेत। रश्मी, केंद्र सरकारची ही नवी नियमावली काय आहे आणि खासगी रुग्णालयांना सरकारकडून काय सांगितलं जात आहे? ज्ञानदा, ही विशेषतः नियम जे आहेत ते एवढ्यासाठी बदललेत कारण 1 मे पासून आपल्याला 18 ते 44 या वयोगटाचं आता लसीकरण जे आहे सुरू होणार आहे। आतापर्यंत 45च्या वयोगटाचं जे वरचं लसीकरण होतं त्याच्या सगळ्या लसी ज्या आहेत त्या केंद्राकडून येत होत्या आणि त्यामुळे खासगीला देखील राज्य सरकार जे आहे ते लस देत होता। परंतु आता 1 मे पासून जे 18 ते 44 या वयोगटातलं लसीकरण आहे त्यासाठी लस उत्पादकांना जे सांगण्यात आलेलं आहे की त्यांची जे पूर्ण उत्पादन असणार आहे लसींचं ते 50% उत्पादन लसी जे आहे ते केंद्राला जाणार आहे आणि उर्वरित 50% मधनं राज्य सरकार, प्रायव्हेट हॉस्पिटल्स यांना आता लसी ज्या आहेत त्या घ्याव्या लागणार आहेत। त्यामुळे आधीच आपण बघतो आहे की राज्यालाच 18 ते 44 मध्ये जी प्रोक्युरमेंट करायची आहे लसीकरणाची तीच मोठी जबाबदारी आहे। त्यामुळे नक्कीच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार राज्य सरकारने देखील हे स्पष्ट केलेलं आहे की आता जे खाजगी रुग्णालय आहे त्यांना देखील ह्या लस उत्पादकांकडूनच लस घ्यावी लागणार आहे। आता राज्य सरकार जे आहे त्यांना लस जी आहे उपलब्ध करून देणार नाही आहे आणि विशेषतः हे 18 ते 44च्या वयोगटामधलं जे लसीकरण आहे त्यासाठीच हा निर्णय झालेला आहे। कारण आधी असं होतं की सर्वच्या सर्व लसी ज्या आहेत त्या केंद्राला जात होत्या, त्यानंतर केंद्र जे आहे ते राज्यांना देत होतं। परंतु आता ह्या गोष्टी बदललेल्या आहेत। 50% लसी ह्या केंद्र सरकार घेणार आहे, उरलेल्या 50% मधून इतरांना जे आहे आपल्याला लस घ्यावी लागणार आहे आणि म्हणूनच ही नियमावली आहे की 1 मे पासून जे आहे त्यासाठी राज्याला आता स्वतःसाठी लस घ्यायची आणि खासगी रुग्णालय देखील त्याच पद्धतीने लस जी आहे ती स्वतःसाठी घेऊ शकतात। ज्ञानदा, रश्मी, त्याचबरोबर राज्य सरकारकडून खासगी रुग्णालयांसाठी याविषयीची काही नियमावली जारी करण्यात आली आहे का? काही विशेष सूचना दिल्या गेल्यात का? जसं आपण सांगतो की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने स्पष्ट केले त्यानुसारच राज्याने स्पष्ट केले की आतापर्यंत ज्या काही राज्याच्या वाट्याला लस येत होत्या केंद्राकडनं त्यातनं राज्य आपल्या शासकीय केंद्रांवर काही लसी देत होत्या आणि काही खासगीला देत होत्या, त्या 1 मे पासून मिळणार नाही आहे। त्यामुळे खासगी रुग्णालयांना आता आपल्या ज्या लसी आहेत त्या आपापल्या घ्याव्या लागणार आहेत आणि त्या 1 मे पासून राज्य सरकार जे आहे ते लस देणार नाही हेच त्यांनी स्पष्ट खासगी रुग्णालयांना कळवलेलं आहे। त्यामुळे आपण बघतो आहे की जी लस मोफत राज्य सरकार देत आहे 1 मे पासून जे 18 ते 44 गटामध्ये मोफत लस देणार आहे ती तुम्हाला शासकीय केंद्रांवरच मिळणार आहे। खासगी रुग्णालयांमध्ये खासगी रुग्णालय आता लस जी आहे ती विकत घेणार आहेत आणि त्यानुसारच खासगी रुग्णालयांमध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला पैसे देऊन ती लस विकत घ्यावी लागणार आहे। रश्मी, त्याचबरोबर खासगी रुग्णालयांकडे आता सरकारने दिलेल्या औषधांपैकी लशींपैकी काही लशी शिल्लक असतील तर तो साठा सुद्धा सरकार परत घेईल असं सांगितलं जात आहे। हे किती खरं आहे, म्हणजे याविषयीची काय माहिती? याबाबत अजून तरी राज्य सरकारकडनं आलेलं नाही कारण प्रश्न असा येतोय की हे सर्व जे गाईडलाईन्स आहेत ते 1 मे पासूनचे 18 ते 44च्या साठी जे लसीकरण आहे त्यासाठीचं आहे। आत्तापर्यंतचं जे लसीकरण चालू आहे ते साधारण 45च्या वरच्या जे लसीकरण आहे त्यासाठी ह्या लसी दिल्या होत्या। त्यामुळे जर राज्य सरकार असं काही वेगळा निर्णय घेणार असेल तर त्याबाबत अजून स्पष्टता तरी राज्य सरकारकडनं आलेली नाही आहे। कारण आपण बघितलं पाहिजे वर्गवारी केलेली आहे, 45 ते वरच्या जी वर्गांची लसीकरण आहे त्यासाठी आता राज्य सरकार जे आहे खाजगी हॉस्पिटल्सला लस देत होता। 1 मे पासून जे लसीकरण सुरू होणार आहे ते 18 ते 44 मधलं सुरू आहे, त्यासाठी या नवीन गाईडलाईन्स आहेत। तर ह्या आधी ज्या लसी दिलेल्या आहेत कारण आपण बघतो लसींचा तुटवडा इतका आहे, अनेक ठिकाणी लसीकरण बंद आहे, त्यामुळे खरंच खासगी रुग्णालयांकडे किती लस उपलब्ध आहे हा देखील मोठा प्रश्न आहे। त्यामुळे जर असं सांगितलं असेल राज्य सरकारने ते देखील एकदा तपासून पाहावं लागेल। रश्मी, धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर केंद्र सरकारची नवी नियमावली आहे कारण 1 मे पासून देशभरात 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरणाची मुभा असणार आहे, सर्वांना लस घेता येणार आहे। त्यामुळे आता सरकार म्हणजे राज्य सरकार खासगी रुग्णालयांना लशींचा पुरवठा करणार नाहीत। जर खासगी दवाखान्यांना रुग्णालयांना लस हवी असेल तर ती त्यांना थेट उत्पादकांकडून विकत घ्यावी लागेल। आतापर्यंतचे चित्र किंवा आतापर्यंतची प्रक्रिया अशी होती की थेट केंद्र सरकार लशींची खरेदी करत होतं, केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना लशींचं वाटप केलं जायचं आणि राज्य सरकार खासगी रुग्णालय आणि शासकीय रुग्णालय या दोनही ठिकाणी लशी पाठवत होतं। परंतु बदललेल्या नियमावलीनुसार आता केंद्र सरकारकडनं
खरेदी केली जाणार आहे। सोबतच खुल्या बाजारातनं राज्य सरकारांना सुद्धा लशींची खरेदी करण्याची परवानगी मिळते। परंतु राज्य सरकारं आता खासगी रुग्णालयांना, प्रायव्हेट हॉस्पिटल्सना लस देणार नाहीत, त्यांना ती वैयक्तिकरित्या खरेदी करावी लागणार आहे लस उत्पादकांकडनं। आणखी एक गोष्ट अशी सांगितली जाते की ज्या खासगी रुग्णालयांकडे लशींचा साठा जास्त प्रमाणात आहे तो लशींचा साठा सुद्धा सरकार परत घेण्याची शक्यता आहे। परंतु याबाबत सरकारकडनं अजून कोणतीही स्पष्टता आलेली नाही। केंद्र सरकारकडनं पुरवला जाणारा लशींचा साठा केवळ शासकीय लसीकरण केंद्रांवरती वापरता येणार आहे। आपल्या राज्यामध्ये सरकारने हे स्पष्ट केलंय की शासकीय लसीकरण केंद्रांवरती लस मोफत मिळेल, परंतु जर तुम्ही खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन लस घेत असाल तर त्यासाठीचे पैसे तुम्हाला मोजावे लागतील। 1 मे पासून सगळ्यात मोठ्या टप्प्याला सुरुवात होते आहे। 18 ते 44 या वयोगटाचं सुद्धा सरसकट लसीकरण केलं जाणार आहे। सध्या कोरोनापासून वाचायचं असेल, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर वेगानं लसीकरण करणं ही काळाची गरज बनली आहे। आतापर्यंत ज्या ज्या देशांमध्ये परिस्थिती सुधारली आहे त्यांनी लसीकरणाच्या मोहिमेवरती अधिकाधिक भर दिल्यामुळे तिथलं चित्र सकारात्मक होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।